जर तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. हाय, गुड इव्हनिंग. तर आज संडे आहे आणि आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सो मी आत्ता हा व्लॉग स्टार्ट करते आणि आम्ही आता चाललो आहे डी मार्टला. घरचं थोडं सामान आणायचं होतं त्यासाठी. सो लेट्स गो. संडे असल्यामुळे ना डी मार्टमध्ये खूप गर्दी होती. जसं तसं करून सामान घेतलं, बिलिंग वगैरे करून घरी आलो. घरी आल्यानंतर पावभाजी बनवायला घेतली. चला तर मग त्याची मी क्विक रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर भाजीसाठी मी वापरते फ्लावर, गाजर, बटाटा, शिमला मिरची, वाटाणे. ते स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये घातले. आणि त्याच्यामध्ये टमॅटो, कांदा, बीटरूट, पावभाजी मसाला, मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्स करून ते मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्टी होऊ दिला. देन भाजी शिजली की पूर्ण ती बारीक करून घ्यायची, म्हणजे स्मॅश करून घ्यायचं. नंतर इथे मी फोडणीसाठी वापरते लोणी. तर लोणीमध्ये कढीपत्ता, जिरा हे परतवून घ्यायचं. देन त्याच्यामध्येच कांदा घालायचा. तो चांगला भाजला की त्याच्यामध्ये ही प्युरी घालायची, ज्याच्यामध्ये मी वापरली आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि थोडं बीटरूट. ही त्याची प्युरी आहे. देन चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आणि त्यावरच ना टमॅटोची प्युरी टाकून मिक्स करायचा. जर तुम्हाला पाण्याची गरज असेल ना, थोडं अर्धी वाटी पाणीसुद्धा घालू शकता. मी इथं थोडं पाणी वापरलं आहे. देन ते शिजल्यानंतर त्याच्यावर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, थोडा पावभाजी मसाला आणि थोडी चटणी घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. देन लास्टला त्याच्यामध्ये आपली जी स्मॅश केलेली भाजी होती ती घालून परत मिक्स करायचं चांगलं. देन पावभाजीच्या पावासाठी मी इथं गरम तव्यावर थोडं लोणी घालून घेतले. देन त्याच्यावर थोडा पावभाजी मसाला टाकायचा आणि आपण जी पावभाजीची भाजी केली ना ती पण थोडी टाकून घ्यायची आणि दोन्ही साईडनं पाव भाजून घ्यायचा. तर तयार आहे आपली पावभाजी. आणि हे बघून जर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर ही इझी रेसिपी नक्की ट्राय करा. तर अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती. मला ना पावभाजी लास्ट 3 ते 4 दिवसापासून खायची इच्छा होत होती, पण मी बनवलं संडेलाच. आणि इंस्टाग्राम अल्गोरिदमला कसं काय समजतं काय माहीत. ज्यावेळी मी इन्स्टा ओपन करेल ना त्यावेळी मला ते सर्च आपण करू किंवा रील्सलासुद्धा मला पावभाजीच्याच रेसिपी यायच्या किंवा दुसऱ्या खाण्याच्याच रेसिपी यायच्या. हे कसं समजतं अल्गोरिदमला मला नाही समजलं. जर तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.